إنما كان قول المؤمنين إذا دعوا إلى الله ورسوله ليحكم بينهم أن يقولوا سمعنا وأطعنا وأولئك هم المفلحون ومن يطع الله ورسوله ويخشى الله ويتقه فأولئك هم الفائزون وأقسموا بالله جهد أيمانهم لئن أمرتهم ليخرجن قل لا تقسموا طاعة معروفة إن الله خبير بما تعملون قل أطيعوا الله وأطيعوا الرسول فإن تولوا فإنما عليه ما حمل وعليكم ما حملتم وإن تطيعوه تهتدوا وما على الرسول إلا البلاغ المبين وعد الله الذين آمنوا منكم وعملوا الصالحات ليستخلفنهم في الأرض كما استخلف الذين من قبلهم وليمكنن لهم دينهم الذي ارتضى لهم وليبدلنهم من بعد خوفهم أمنا يعبدونني لا يشركون بي شيئا ومن كفر بعد ذلك فأولئك هم الفاسقون وأقيموا الصلاة وآتوا الزكاة وأطيعوا الرسول لعلكم ترحمون لا تحسبن الذين كفروا معجزين في الأرض ومأواهم النار ولبئس المصير. इमानवाल्यांची शान तर ही असली पाहिजे की त्यांच्या आपापसातील झगड्या तंट्यात फैसला करण्यासाठी जेव्हा जेव्हा अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांकडे त्यांना बोलावलं जावं तेव्हा त्यांचं फक्त एकच म्हणणं असावं की आम्ही ऐकलं, मानलं आणि असेच लोक सफल ठरतील. आणि जो कोणी अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांचा आदेश मानेल, अल्लाहचं भय राखेल आणि त्याच्या नाराजीपासून आपला बचाव करेल तर असे लोक मोठा दर्जा प्राप्त करणारे आहेत. आपली वफादारी सिद्ध करण्यासाठी ते जोरजोरानं अल्लाहची शपथ घेऊन सांगतात की आपण आदेश देताच आम्ही घरदार सोडून बाहेर पडू. उत्तरादाखल तुम्ही त्यांना सांगा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की वफादारी म्हणजे काय ते सर्वांना माहीत आहे. यात शपथ घेण्याची काय आवश्यकता आहे आणि तुमच्या सर्व कामांची अल्लाहला चांगली खबर आहे. तुम्ही सांगा की अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांचा आदेश मानत जा आणि मानत नसाल तर जाणून घ्या की पैगंबरावर फक्त तेवढीच जबाबदारी आहे जी त्यांच्यावर टाकली गेली आहे आणि तुम्हालाही आपल्या जबाबदारीचं ओझं स्वतः उचलायचं आहे. जर तुम्ही पैगंबरांचं म्हणणं मान्य करून त्यांचं आज्ञापालन करीत राहाल तोपर्यंत तुम्हाला मार्गदर्शन प्राप्त होत राहील, अन्यथा नाही. आणि पैगंबरांची जबाबदारी संदेश स्पष्टपणे तुमच्यापर्यंत पोहोचवणं एवढीच आहे. तुमच्यापैकी ज्या लोकांनी ईमान आणलं आणि नेक आचरण करीत राहिले त्यांच्याकरता अल्लाहनं वायदा केला आहे की जमिनीवर त्यांना अधिकार प्रदान करेल जसा त्यांच्या पूर्वीच्या लोकांना त्यांना खिलाफतची देणगी प्रदान केली होती. आणि त्यांच्याकरता ज्या दीन धर्माला अल्लाहनं पसंत केलं आहे त्या धर्माच्या द्वारे इमानधारकांचे पाय मजबूत राखेल आणि भय आणि दहशतीच्या मुकाबल्यात त्यांना शांती प्रदान करेल. तेव्हा त्यांनी आता फक्त माझीच उपासना करावी आणि माझ्यासह कोणत्याही अवस्थेत कोणत्याही वस्तूला सहभागी मानू नये. असा फार मोठा इनाम की आता ज्यानं देखील याची कदर केली नाही तर असे अवज्ञाकारी लोक वाईट अवस्थेत असतील. आणि नमाज कायम करा, अर्थात नियमितपणे अदा करा आणि जकात अदा करीत राहा आणि पैगंबरांच्या आज्ञेचं पालन करा यासाठी की तुमच्यावर दया केली जावी. इन्कार करणाऱ्यांनी आता या भ्रमात राहू नये की जमिनीवर कुठे पळून जाऊन आम्हाला बेबस करू शकतील. त्यांचं ठिकाण तर जहन्नमची आग आहे. या जगातून परत आल्यावर
त्यांना त्या वाईट ठिकाणी राहावंच लागेल.